मध्ये नागरिकांसोबत काही नियमावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल मोरे। अमोल, मुंबई गोवा महामार्गावरती मागच्या 2 महिन्यांमध्ये 2 टँकर अपघात झाले आणि परिणामी 14 तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक किंवा ही मुंबई गोवा महामार्ग हा ठप्प होता। त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती, गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महामार्गावरती जी अवजड वाहतूक असणार आहे त्यावरती प्रशासन किंवा पोलीस असणार आहे किंवा संबंधित अथॉरिटी असणार आहेत, त्यांचं अगदी लक्ष असणार आहे। मुख्य गोष्ट म्हणजे अर्थात जी वाहनं किंवा जे टँकर साधारणपणे अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहेत या काळामध्ये, गौरी गणपतीच्या काळामध्ये त्यांना असं स्पीड लिमिट असेल तर साधारणपणे 20 किलोमीटर प्रति तास, यापेक्षा जास्त नसणार आहे। आता देखील तो नियम लागू असणार आहे। शिवाय जो वाहन चालक आहे त्याची अल्कोहोल टेस्ट देखील केली जाईल, ही गोष्ट देखील मुख्य असणार आहे। अगदी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये साधारणपणे नियमावली ठरवून गौरी गणपतीच्या काळामध्ये वाहतूक कशी सुरळीत राहील, शिवाय येणाऱ्या काळात अपघातांचं सत्र कसं कमी होईल यावरती भर देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ही नियमावली करण्यात आली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, हातखंबा, रत्नागिरी। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात दररोजच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते। त्यातच श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात। भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून आज आणि उद्या नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ज्यादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे। विविध मार्गांवरून 290 बस हे त्र्यंबकेश्वरला धावणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे 3ऱ्या श्रावणी सोमवारी जे ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात आणि त्याच अनुषंगाने यंदा देखील भाविकांची गर्दी बघता राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जादा बसेसचं जे आहे ते या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार या ठिकाणच्या बसस्थानक मेळा बसस्थानक परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर जादा बसेस या ठिकाणाहून सुटल्या जाणार आहे। सर, किती बसेसचं यंदाचं नियोजन? राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांची गर्दी बघता आता 3रा रविवार आणि सोमवार मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी होते। यासाठी महामंडळातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये नाशिक ते त्र्यंबक 190 बसेस, आंबोली ते त्र्यंबक 10 बसेस, पैठण ते त्र्यंबक 10 बसेस, घोटी ते त्र्यंबक 10 बसेस आणि खंबाळे ते त्र्यंबक 50 बसेस असे आपण 270 बसेसचं नियोजन केलेले आहे। खरं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात, त्या ठिकाणी खासगी वाहनांना देखील बंदी असते। त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून हे सगळे प्रवासी आता त्र्यंबकच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।